देशभर पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी होतीये। मात्र निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी अनोख्या पद्धतीनं महाशिवरात्री साजरी केली आहे। द्राक्ष बागायतदार संघानं महाशिवरात्री हा द्राक्ष दिन साजरा करण्याचं आवाहन केलं। त्यानुसार द्राक्ष दिन आणि महाशिवरात्री यांचा दुग्ध शर्करा योग म्हणून त्यांनी आपल्या द्राक्ष बागेत द्राक्ष मण्यांपासून शिवशंकराची पिंड बनवून त्याची यथासांग पूजा अर्चा करून महाशिवरात्र साजरी केली आहे। संजय साठे हे प्रगतशील शेतकरी असून ते आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात। या माध्यमातून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई येथे भेट घेण्याचा योग आला होता। गणेशोत्सव काळात त्यांनी कांद्यापासून गणेश मूर्ती साकारून तिची प्राण प्रतिष्ठापना केली होती। गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी द्राक्षांचा घड तसेच कांद्याची गुढी उभारून शेतमालाचा अनोखा सन्मान केला होता। त्यांनी विकलेल्या कांद्याचे अवघे 265 रुपये शिल्लक राहिल्यानं त्यांनी मराठमोळी टोपी आणि उपरणं तसेच चक्क ती रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर करून निषेधही नोंदवला होता। याचप्रमाणे यावर्षीपासून महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी द्राक्ष बागायतदार संघानं शेतकऱ्यांनी द्राक्ष दिन साजरा करावा असं आवाहन केलं होतं। त्याच आवाहनानुसार संजय साठे यांनी महादेवाची काळ्या आणि सफेद द्राक्ष मण्यांपासून पिंड बनवून त्यांनी शेतात विधिवत पूजा केली। यातून त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाचं आवाहन आणि महाशिवरात्री यांची अनोखी सांगड घालत शेतमालाचा अनोखा सन्मान केलाय। यावेळी आयुर्वेदात महत्व असलेल्या द्राक्षांमध्ये केमिकल असल्याचा गैरसमज पसरवला जातोय। मात्र द्राक्ष पिकाला अवघ्या 60 दिवसांपर्यंत फवारणी केली जाते। द्राक्ष निर्यात करताना केमिकल विरहित द्राक्ष निर्यात केली जातात। त्यासाठी त्यांना अनेक चाचण्यांना सामोरं जावं लागतं। विशेषतः घातक केमिकलवर सरकारनं बंदी देखील आणली आहे। यामुळे द्राक्षांविषयी गैरसमज करून न घेता आरोग्यासाठी चांगले असणारे द्राक्ष खा आणि निरोगी राहा असं आवाहन यावेळी संजय साठे यांनी केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।